उत्पत्ती अध्याय 4. आदामाने आपली स्त्री हव्वा हिला जाणिले. ती गर्भवती होऊन तिने काईनास जन्म दिला. ती म्हणाली, परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुष संतान लाभले आहे. नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल यास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ झाला आणि काईन शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोग तुझवर आहे करिता तू त्यास दाबात ठेव. मग काईनाचे त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले. आणि असे झाले की ते शेतात असता काईनाने आपला भाऊ हाबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले. मग परमेश्वराने काईनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? तो म्हणाला, तू हे काय केले? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करत आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला श्राप आहे. तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला, हा माझा दंड मला सोसवणार नाही, इतका भारी आहे. पहा, या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे. मी तुझ्या दृष्टीपुढून लपलेला असेल. मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार आणि ज्या कोणास मी सापडेल तो मला ठार करील असे होईल. परमेश्वर त्यास म्हणाला, मग जो कोणी काईनास ठार करील त्याचा 7 पट सूड घेण्यात येईल. आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खून नेमून दिली. काईन परमेश्वरापुढून निघाला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला. काईनाने आपल्या बायकोस जाणिले आणि ती गर्भवती होऊन तिला हनोक झाला. काईनाने एक नगर बांधिले, त्याचे नाव त्याने आपल्या मुलाच्या नावावरून हनोक असे ठेवले. हनोकाला इराद झाला, इरादाला महुयायल झाला, महुयायलास मतुशायल झाला, मतुशायलास लामेक झाला. लामेकाने 2 बायका केल्या. पहिलेचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला. आदा हिला आबाल झाला. तो पाल देऊन राहणारे व गुरेढोरे पाळणारे यांचा मूळ पुरुष झाला. त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते. तो तंतुवाद्ये व वायुवाद्ये वाजवणाऱ्या सर्वांचा मूळ पुरुष झाला. सिला हिलाही तुबल काईन झाला. तो तांब्याची व लोखंडाची, धारेची सर्व प्रकारची हत्यारे घडवणारा झाला. आणि तुबल काईनास नामा नावाची बहीण होती. लामेक आपल्या बायकास म्हणाला, आदा आणि सिल्ला, तुम्ही माझी वाणी ऐका. लामेकाच्या बायकांनो, माझ्या भाषणाकडे कान द्या. एका पुरुषाने मला घाय केला, एका तरुणाने मला प्रहार केला, म्हणून मी त्याला ठार मारले. काईनाबद्दल 7 पट सूड घ्यावयाचा तर लामेकाबद्दल 77 पट घेण्यात येईल. आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणिले आणि तिला मुलगा झाला. त्याचे नाव तिने शेत ठेवले. ती म्हणाली, काईनाने हाबेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे. शेत याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने
प्रार्थना करू लागले.